घडामोडी अजित पवारांच्या मनमाड केली। शेतीला पहिलं प्राधान्य मध्ये कोणतेही बदल होणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे। होणार आहे। दिवाकर यांनी सरकारच्या कडून टीका केली आहे। ते शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे विधेयक अशा प्रकारची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होती। सुदैवाने ते आमच्या विधान परिषदेला सुट्टी असल्यामुळे ते तिथे राहिलं आणि त्याचा आम्हाला शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदा घेण्याचा आम्ही म्हणजे त्यांच्या मनातील त्या भांडवलदारांना आणि कारखान्यांना वाटायचं असाच आम्हाला त्यात दिसत होता। ती सूचना जी होती ती आम्ही त्यांना मांडण्याचा भाग पाडले आणि त्याप्रमाणे न्यायालयाच्या सोबत कोणाला जाता येणार नाही याच्यावर आता आमचा जो संघर्ष होता शेवटी त्या संघर्षामध्ये मात्र उच्च न्यायालय सोडून न्यायालयापुरतीच ते बंधनकारक आहे असं सांगितलं तर उच्च न्यायालयावर बंधनकारक नाही। पाणी वाटपाचे अधिकार मंत्रिमंडळाचे आणि मंत्रिमंडळाने ते उपसमितीकडे दिले असल्यामुळे MWRIचा जो नियमन प्राधिकरण केलं याच्यामध्ये हा अधिकार अथॉरिटीकडे सुद्धा दिले। पण एकाच गोष्टीचे अधिकार दोन ठिकाणी असल्याचं लक्षात आलं बाकी याच्यामध्ये या विधेयकामध्ये नाही आणि तो अधिकार आता अथॉरिटीकडे न राहता तो सरकारकडे राहणार हे एवढं त्या कायद्यामध्ये स्पष्टता आपण MWRIच्या केलेली आहे।